नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ विथ यूके यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तुम्हाला माहितीच आहे आपण वर्ग 5वी साठी नवोदय अंकगणिताची सिरीज चालू केलेली आहे। या सिरीज मध्ये आपलं चॅप्टर पहिला संख्या आणि संख्या पद्धती यामध्ये स्वाध्याय 1.1, 1.2, 1.3 आणि 1.4 झालेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्वाध्याय 1.5। चला तर मग करूया सुरू। हे बघा, पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला, 2,02,000 याला अंकात लिहिल्यास ते पुढीलपैकी असेल। म्हणजे 2,02,000 ही संख्या आपल्याला अंकात लिहायची। तर यासाठी काय करा, जे नवीन असते समजा एकदम डायरेक्ट ज्याला समजणार नाही त्यांनी काय करायचं बघा, एकक दशक सर्व अंक मांडून घ्यायचे। एकक दशक शतक हजार 10,000 आणि लक्ष। आपल्याला लाख पर्यंत विचारलं म्हणून लक्षच लिहिलं। तर लाखच्या खाली किती लिहायचे आपल्याला 2 लिहायचे, मग लक्षच्या खाली 2 टाकले। 1000 10,000 तर आपल्याकडे 10,000 तर नाहीत पण 2,000 आहेत, तर 1000च्या खाली 2 टाकले, मदत काहीच नाही म्हणजे 0 टाकून दिला, याला अंकात लिहिले। आता बघा बाकीचे काय 0 0 डायरेक्ट येणार, दुसरं काही येणार नाही। म्हणजे आपली अंकात संख्या काय होणार, 2,02,000। तर ऑप्शन नंबर आपल्याकडे आहे बघा, ऑप्शन नंबर सी। समोरचं पहा, हे गणित पहा काय दिलं आपल्याला, 5,43,823 या संख्येतील 3च्या स्थानिक किमतीतील फरक। आपल्याला संख्या दिलेली आहे आणि या संख्येत सांगितलं आपल्याला 3च्या स्थानिक किमतीतील फरक। आता बघा या संख्येमध्ये 3 दोन जागेवर आहे, एक तर इथे आहे आणि दुसरा इथे। तर बघा इथल्या 3ची स्थानिक किंमत काय असणार आहे, ही एकक हे 3 किती 1000 स्थानावर आले म्हणून याची किंमत असणार आहे 3,000। किती असणार आहे 3, आणि ही संख्या हे 3 आलेले आहेत एकक स्थानावर म्हणजे याची स्थानिक किंमत किती असणार 3। तर याची काय करायचा, फरक काढायचा म्हणजेच काय वजाबाकी। तर बघा शून्यामधून 3 जात नाहीत, मग ते काय करणार दुसऱ्या संख्येकडून उसना घेणार, पण डायरेक्ट उसना घ्यायला आपल्याला 300 दुसरा कोणताही अंक नाही, तर मग या 3 कडून काय एक उसना घेतला, इथे राहिली 3 2। आता या 3 कडला अगोदर उसना जाणार या शून्यापाशी, कोणापाशी शून्यापाशी, या शून्यामध्ये ला इकडे जाणार, मग इथे पुन्हा 9 उरले, इथं आले, इथला पुन्हा इकडे गेला, इथे 9 उरले, इथे झाले 10। हे बघा 10 मधून 3 गेले, उरणार किती आपले 7, आणि हे 9 9 2 हे संख्या जशाला तशा। तर आपला फरक कितीचा निघलेला आहे 2,997। तर ऑप्शन नंबर आहे बघा ए। समोरचं बघा काय दिलेलं गणित बघा, 47,569 या संख्येतील दशसहस्त्र म्हणजे 10,000 स्थानचा अंक कोणता। तर आपली संख्या बघा काय आहे, 47,569, याच्यातील आपल्या 10,000 स्थानावरला अंक पाहायचा, मग याच्यावर लिहून काढा मग समजत नसेल तर। एकक दशक शतक हजार आणि 10,000। तर 10,000 आपले आलेत कुठे रे 4 वर, म्हणून ऑप्शन नंबर आपला काय येणार आहे सी 4 नंबर। समोरचं घ्या गणित नंबर 4, काय दिले 44,444 या संख्येतील दशक स्थानचा व सहस्त्र किंवा हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतींची बेरीज। म्हणजे काय दिले आपल्याला, जी संख्या दिलेली आहे 44,444 या संख्येतील एक तर दशक आणि दुसरा हजार स्थानच्या अंकांची आपल्याला बेरीज करायची म्हणजे स्थानिक किमतीची। तर याच्यावर मांडून घेतो, एकक दशक शतक हजार 10,000। आपल्याला सुरू कोणता पाहिजे, दशक। दशक कोण स्थानावर किती आले 4 म्हणजे 40 घेतले, आणि सहस्त्र हजार, एकक दशक शतक हजार, हजार स्थानाचे हे 4 आहेत, म्हणजे याच्या समोर 400 लिहून टाकायचे, 4 1 2 3 3 शून्य लिहिले। आता दोघांची काय करा बेरीज, म्हणजेच काय येणार आपलं 4,000 आणि हे लिहिले 40, यांची करायची बेरीज 0 4 0 4, म्हणजे उत्तर आलेले आपलं 4,040। ऑप्शन नंबर आहे बघा बी। समोरचं बघा, या गणितात काय दिलंय बघा, 56,84,321 या संख्येतील 8 व 3 या अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक कोणता।
आता आपल्याला जी संख्या दिलेली आहे ती आपल्याला अक्षरात दिली. अगोदर काय करा, अक्षरातल्या संख्येला अंकात करू. तर अंकात तयार करण्यासाठी काय आपलं जास्तीत जास्त किती 56 लक्ष, म्हणून 10 लक्ष पर्यंत लिहून काढतो. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष आणि दशलक्ष. बघा लक्षसाठी आपल्याला किती दिलेत, 56 दिलेत, म्हणून यांच्या खाली काय लिहिलं, 56 लिहिलं. नंतर 84,000, 84,300, तर शे खाली 3 लिहिलं आणि 21, तर 21 जशाला तशी. तर आता बघा ही लिहिली संख्या, याच्यातलं आपल्याला काय सांगितले, 8 व 3. 8 कुठे आहेत रे, 8 आहेत 10,000 स्थानावर आणि 3 कुठे आहेत शतक स्थानावर. तर यांचा आपल्याला काय करायचं आहे, किमतीतील फरक. तर मग काढूयात बघा. 8 ची स्थानिक किंमत काय होणार, त्याच्या पुढे 4 संख्या आहेत म्हणून 4 शून्य लिहिली, म्हणजे 80,000 झाली. आणि 3 ची 300, 2 शून्य 100, त्यांची काय करायची वजाबाकी, फरक म्हणजेच वजाबाकी. तर बघा शून्यातून शून्य गेला शून्य, शून्याला शून्य, आता शून्यामधून 3 जात नाहीत, मग ते काय करणार, डायरेक्ट या 8 कडून उसना घेणार, इथे उरले 7, इथे गेला 9 आणि इथे हातचा इथे गेला, 10तून 3 गेले, उत्तर आलं 7. 9 ला 9, 7 ला 7, तर उत्तर आलेलं आहे आपलं 79,700. तर ऑप्शन नंबर आहे बी. 6 नंबरचं गणित पहा. याच्यामध्ये काय दिले बघा, 18,759 या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानीय मूल्य सर्वात अधिक आहे. तर स्थानिक मूल्य सर्वात अधिक कोणाचं राहते, जो एकदम डाव्या साईडला अंक राहतो, किंवा बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000. आता तुम्हाला काय दिले बघा, हे एक जे आहे, एक ची स्थानिक किंमत काय असणार आहे, समोर 4 शून्य म्हणजे 1 लाख, 10,000. याची एक ची स्थानिक किंमत किती राहणार आहे, 10,000. 8 ची स्थानिक किंमत राहणार आहे तुमची 8,000. किती राहणार आहे, 8,000. 7 ची स्थानिक किंमत काय राहणार आहे, 700. 5 ची स्थानिक किंमत काय राहणार आहे, 50. आणि 9 ची स्थानिक किंमत काय राहणार आहे, 9. आता इथे सर्वात मोठी स्थानिक किंमत कोणाची आहे, किंवा सर्वात जास्त मूल्य कोणाचं आहे, तर 1 चं. तर ऑप्शन नंबर काय येणार आपला ए. 1.5 मधलं शेवटचं गणित आहे बघा. 9, 8 आणि 0 या अंकांचा वापर करून जेव्हा अंकांचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल, किती 3 अंकी संख्या बनवता येते. बघा आपल्याला 3 अंक दिलेले आहेत, 9, 8 आणि 0. यांचा वापर करून आपल्याला 3 अंकी किती संख्या बनवता येतील असं त्यांनी विचारले. तर लक्ष राहू द्या, जेव्हा तुम्हाला 2 अंक दिलेले असतील तर याच्यापासून आपण जास्तीत जास्त 2 संख्या तयार करू शकतो. 3 अंक दिलेले असतील तर यांच्यापासून आपण 6 संख्या तयार करू शकतो. पण या संख्येमध्ये काय दिले, आपल्याला 0 दिले, त्याच्यामुळे आपण इथे जास्त संख्या तयार करू शकणार नाही. तर आपण काय करू, अगोदर संख्या तयार करू. बघा पहिली संख्या काय होणार, 980. दुसरी 908. 3 नंबरला बघा 8 ला अगोदर घेऊ, 890. आणि 4 नंबरला 809. आता बघा दोनदा 9 ला समोर घेतलं, दोनदा 8 ला समोर घेतलं, पण या 0 ला आपण समोर घेऊ शकतो का, नाही. म्हणून या 3 अंकांपासून आपल्याकडे एकूण संख्या तयार होणार आहे 4. तर ऑप्शन नंबर 1. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. आता पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.